आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. दुबईत ते अडकले. 2 दिवस प्रचंड चिंता होती, कारण कोल्हापुरातून फिरायला गेलेले ते सगळे दुबईत अडकले. पण अखेर या सगळ्यांची सुटका झाली. नुसती सुटका झाली नाही तर दुबईतल्या त्या सरकारनं त्यांना 26,000 रुपयेचं गिफ्ट दिलं आणि शॉपिंग करायला सांगितलं विमानतळावर. काय आहे ही नेमकी कहाणी? खरं तर सध्या 4 दिवस एकूणच जगात चर्चा आहे ती युद्धाची. अमेरिका, इराण, इराक आणि या युद्धात आता आखाती देश मोठ्या प्रमाणात ओढले जात. दुबई असू दे, कुवेत, कतार अशा ठिकाणी अनेक ठिकाणी मिसाईल हल्ले होत आहेत. त्यामुळे एकूणच दुबईत चिंताजनक स्थिती आहे आणि नेमकं कोल्हापुरातील 100पेक्षा अधिक पर्यटक दुबईत अडकले होते किंवा अन्य काही ठिकाणी अडकले होते. त्यामुळे प्रचंड चिंता होती, कारण कोल्हापुरातील काही जण दुबईत अडकल्यामुळे एकूणच त्यांना इकडं सुखरूप आणायचं कसं याची चिंता होती. पण उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री याशिवाय खासदारांनी प्रयत्न केले आणि अखेर कोल्हापुरातील एक जी अडकलेली टीम होती ती हुपरीची, ती कोल्हापुरात पोचली. अतिशय आनंद झाला, कारण 2 दिवस तिथं जे काय वातावरण होतं ते प्रचंड असं भीतीदायक होतं. एकूणच भीतीदायक वातावरण गेलं, आता ते आनंददायी वातावरण झालेलं आहे. विमानतळावर त्यांना येताना दुबई सरकारनं तब्बल 26,000 रुपयेचं गिफ्ट दिलं आणि सांगितलं विमानतळावर आता काही खरेदी करा. म्हणजे 2 दिवस जो काय त्रास झाला त्याची भरपाई म्हणून दुबई सरकारनं त्यांना ते गिफ्ट दिलं होतं. एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे, कारण युद्धजन्य परिस्थितीत अडकणं आणि त्यातून बाहेर पडणं हे सगळंच तसं एकतर भीतीदायक आणि आता आनंददायक. या संदर्भात नेमकं काय आहेत त्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया तेही पाहू. आपला जो ग्रुप, आपले सगळे घरचे फॅमिली मेंबर दुबईला गेले होते आणि त्यानंतर तिथं जो हल्ला झाला त्यावेळी वातावरण खूप तणावाचं होतं. आम्ही कंटिन्यू संपर्कात होतो, पण तिथले जे वातावरण होतं टी व्हीवर बघण्यात येत होतं ते अतिशय भयावह होतं. भगवंताकडे आमच्या सगळ्यांची हीच प्रार्थना होती की आपले गेलेले सगळे मेंबर घरचे सुखरूप पोचावेत. पण तिथल्या दुबई प्रशासनानं आणि भारत सरकारच्या प्रयत्नानं आपली सगळी मंडळी अत्यंत सुखरूपपणे इथं पोचली. त्याबद्दल भगवंताचे आणि आपल्या सगळ्या प्रशासनाचे आभार. आम्ही 25 जणांचा ग्रुप दुबईला गेलो होतो. पूर्ण आमचं फिरून झालं, पण यायच्या आदल्या दिवशी तिथं बॉम्ब हल्ले वगैरे झाले. आम्ही तिथल्या गव्हर्नमेंटनं सांगितले तुम्ही लॉजवरच थांबा. त्यानंतर आम्ही लॉजवर एक दिवस स्टे केला आणि तिथल्या गव्हर्नमेंटनं आणि भारत सरकारनं आम्हाला 2 तारखेला तिथल्या इथे विमानानं सुखरूप आम्हाला भारतात आणलं आणि पूर्ण आम्ही दोन्ही देशाच्या गव्हर्नमेंटनं आमची पूर्णपणे काळजी घेऊन व्यवस्थितपणे आम्हाला आमच्या मायदेशी परत आणलं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.